कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिर्या, अथर्वच्या खोलीत मदन आहे, त्याला जाऊन मदत कर जा। हा मॅडम। मॅडम 2 मिनिटं काही राहिलंय की नाही बघते। माया थांब। अंबिकाच्या कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि कुठल्या दान करायच्या आहेत ते मी ठरवते। तुझ्यावरती दुसरी जबाबदारी आहे। कुठली जबाबदारी? अथर्वच्या रूम मध्ये काही तुला अथर्वला बाहेर घेऊन जायचंय। कुठे बाहेर घेऊन जायचंय? तुम्हा दोघांना एकत्र वेळ मिळावा म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये मी लंचसाठी एक टेबल बुक केलंय। तो नाही म्हणेल, पण तरी सुद्धा त्याला घेऊन जा। त्या निमित्ताने त्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न कर। कसं आहे, बायकोला नवऱ्याला बोलतं करता आलं पाहिजे। त्याला गप्प करणारी बायको त्याच्या मनावरती कधीच राज्य करू शकत नाही, हो ना? हो 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 ना, म्हणजे आमच्या यांच्या पुढे मी तर काहीच बोलत नाही, त्यांनाच बोलू देते, मी आपलं फक्त ऐकते। जा, जाऊन तयार हो। थँक्यू फॉर द सरप्राईज मॅडम। तयारी समजावं तर कसं आहे, नवरा बायकोचं नातं तेव्हाच फुलतं जेव्हा काहीही न बोलता ते एकमेकांच्या मनातलं ओळखतात। अगदी बरोबर वहिनी, अगदी बरोबर। म्हणजे नवरा बायकोना एकमेकांबद्दल न सांगता कळणं म्हणजे सोन्याहून पिवळं होणं। तू आवरून घे, आम्ही आलोच। येतो पायऱ्या सांभाळ। होय होय। सुनीता, काही सामान पाडू नकोस, सावकाश या। नाही नाही, एकदम सावकाश, एकदम सावकाश। घराबाहेर जायचं, चला। राधाताई, आपण नक्की जायचंय ना आत? हो ग, आणि तू घाबरू नकोस हं? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काम मिळवायला जायचंय। आणि आत गेल्यावर सगळं तुलाच बोलावं लागेल हं? काय आहे मीरा, मी बोलले असते पण ते मग तुझी शिफारस केल्यासारखी वाटेल। हो हो ठीक आहे। तुम्हाला कळतंय, हे सगळं पाहताना तुला खूप त्रास होतो, मलाही होतं। तुला माहितीये, तुझी आई फक्त माझी सून नव्हती, माझी लेक होती। माय लेकींचं एक खूप गोड नातं होतं आमच्यात। मला कळतंय बाळा, हे सगळं असं अचानक पुसून टाकणं सोपं नाहीये।
पण आपल्याला याच्यातनं बाहेर पडावं लागणार आहे वेदू. तू पण असशील ना माझ्या सोबत मला सांभाळायला. थांबा थांबा थांबा. अहो आज कुठे निघालात? दादासाहेब आणि मंजिरी रामपुरे यांना भेटायचे असं सांग. हो ताई, अहो तुम्हाला विचारतोय, आज कुठे निघालात? अहो सांगितलं, ऐकलं नाहीत का तुम्ही? कधी? कोणाला? मला मंजिरी मॅडम आणि दादासाहेब रामपुरे यांना भेटायचंय आम्हाला. त्यांचाच बंगला आहे ना हा? हो हा त्यांचाच बंगला आहे, पण असं विदाऊट परमिशन मी आज सोडू शकत नाही तुम्हाला. पण मला भेटायचं होतं. अहो सांगितलं ना तुम्हाला, असं परमिशन शिवाय ना तुम्हाला आज सोडू शकत नाही. तुम्ही विचारून बघा ना एकदा. अहो असं विचारता नाही येत, मोठी माणसं आहेत ती. अहो पण एकदा बघा ना विचारून. नाही नाही सोडू शकत तुम्हाला. मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी करते. अनन्या, लगे घेऊन जावर शाळेसाठी तयार कर. वेदम, फिर्या कालची उतरली नाही वाटतं. हा अरे ते अंबिका मॅडमचं सामान आहे ते देऊनच टाकायचं आहे. ठेव त्याच्यात नीट. हा अहो हे सामान जपलं नाही तरी चालेल, आपल्याला स्वतःला जपायला पाहिजे नाही का? करू की निवांत. अरे इथं तीच मुलगी जिने वेदाला पाण्यातून वाचवलं होतं. ही इथे काय करते? सिक्युरिटी येऊ दे तिला आत. हो हो या मॅडम. माझा फोटो मीराने बघितला तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.